नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एकदम हेल्दी आणि प्रोटीन रिच असा डोसा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर इथे मी मुगाची डाळ आणि चण्याची डाळ घेतलेली आहे। दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत आणि दोन्ही एक 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। आपण ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून त्याला वाटून घ्यायचं आहे। बॅटर करताना मी थोडंसं त्याच्यामध्ये पालक घालणार आहे। सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला डोसा हेल्दी करण्यासाठी इथे मी घेतलेला उकडलेला मका, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा आणि पनीर। आपलं बॅटर झालेलं आहे। त्यामध्ये आता मी फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे, जेणेकरून डोसे अगदी व्यवस्थित येतील। इथे तवा गरम करत ठेवला होता मी, त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि चमच्यानी बॅटर घालून छान डोसा असा पसरवून घ्यायचा आहे। आता डोस्यावरती आपण जे काही मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहेत ते सगळे छान पसरवून घ्यायचे आहेत। ज्या काही आवडीच्या असतील ना भाज्या त्या आपण त्याच्यावरती घालायच्या आहेत। त्यावरती आजूबाजूनी थोडंसं बटर किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। थोडं पनीर घालायचं आहे। मोझरेला चीज घातलेलं मी ह्याच्यावरती। आता ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तो शेकून घ्यायचा आहे। डोसा व्यवस्थित तव्यापासून सुट्टा झाला की मग त्याला आपण छान असा एक फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे आतलं स्टफिंग बाहेर येणार नाही आणि थोडंसं वरून बटर लावून त्याला दोन्ही बाजूनी असं क्रिस्पी असा आपण शेकून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे आपण स्टफ हेल्दी डोसा तयार केलेला आहे। असा दुसरे डोसे पण आपण करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्या प्रोटीन रिच डोसा तयार आहे। तर अशा छान छान आणि झटपट आणि हेल्दी रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।